शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे। पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनी ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। 2003 साली ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली होती, तशाच प्रकारे आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि यासाठी शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणी बैठक बोलावून तसा प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतोय। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये खांदेपालट होऊ शकतोय, म्हणजेच आदित्य ठाकरेंवर एक महत्त्वाची मोठी जबाबदारी येऊ शकते। प्राची, शिवसेना युबीटीमध्ये 19 जूनला कार्यकारिणी या संदर्भात जे आहे वर्धापन दिन, त्यावेळी हा निर्णय घेतला जाऊ शकतो। कारण 2003मध्ये ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना कार्याध्यक्ष केलं होतं, तशाच प्रकारे आता शिवसेना युबीटीचं कार्याध्यक्ष हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना करण्याची शक्यता जास्त आहे। आणि त्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत पक्षाला। कारण युवकांना आकर्षित करण्यासाठी आणि एक चेहरा पक्षाला जो युवकांचा आश्वासक चेहरा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो। आणि एक पक्षाची संघटनात्मक बांधणी राज्यभर करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक बदल करण्याचा प्रयत्न हा शिवसेना युबीटीकडून केला जाऊ शकतो। कारण विधानसभा निवडणुका असू दे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तितकंसं यश हे शिवसेना युबीटी पक्षाला आलेलं पाहायला मिळालं नाही। मुंबई महापालिका निवडणुकीत देखील तशा प्रकारचं सत्ता जी प्राप्त करणं गरजेचं होतं, तशा सत्ता युबीटीला मिळाली नाही। त्यामुळंच आता शिवसेनेमध्ये काही बदल हे केले जाऊ शकतात, ज्यामध्ये खास करून आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि हे शिवसेना कार्याध्यक्ष पद घेऊनच आदित्य ठाकरे संपूर्ण राज्यभरात संघटनात्मक बांधणीवर भर देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आणि आदित्य ठाकरे यांच्याकडं अगोदरच युवासेना प्रमुख हे पद आहे आणि त्यानंतर आता शिवसेना कार्याध्यक्ष हे देखील पद येऊ शकतं। आणि त्यामुळं एक पक्षाला एक उभारी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती सध्या मिळते। कृष्णात, पक्षाकडून कार्यकारिणीची बैठक बोलावून तसा प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतोय, तशा काही घडामोडी दिसतात का की लवकरच कार्यकारिणीची बैठक बोलावली जाऊ शकते? एक प्रक्रिया आहे। कारण एखादं मोठं पद ज्यावेळी दिलं जाऊ शकतो, त्यासाठी एक पहिल्यांदा नेत्यांची बैठक होऊ शकते। नेत्यांच्या बैठकीमध्ये तशा प्रकारचा एक निर्णय घेतला जाऊ शकतो आणि संपूर्ण शिवसेना कार्यकारिणीची बैठक ही बोलावली जाऊ शकतो आणि त्यामध्ये हा प्रस्ताव मंजूर केला जाईल। आणि त्यानंतर 19 जूनला ज्यावेळी वर्धापन दिन आहे त्यावेळी याची घोषणा केली जाऊ शकते। त्यामुळं तशा प्रकारच्या ज्या प्रक्रिया आहेत का तसे राज्य निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील तशा प्रकारची माहिती देणं गरजेचं असतं आणि जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न ह्या शिवसेना युबीटीकडून केला जाईल। नक्कीच कृष्णात, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। चला आणि या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भरत गोगावले। भरतजी, आता एक महत्त्वाची माहिती समोर येते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये खांदेपालट होऊ शकतोय। ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती, त्याच प्रकारे आदित्य ठाकरेंवर ही जबाबदारी दिली जाऊ शकते। कशा पद्धतीने बघता याकडे? त्यांच्या पक्षाची जबाबदारी कोणावर द्यायची काय तो त्यांचा प्रश्न आहे। कारण आता त्यांनाही कल्पना आहे की आता त्यांची काय उभाटा शिवसेना आहे ते हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि त्यांना असं वाटत असेल कदाचित की यांच्या खांद्यावरती धुरा दिल्यावर काय बदल होईल।
पण तसं आम्हाला वाटत नाहीये. पण हरकत नाही आहे, आम्हाला त्यामध्ये काय अडचण नाही. त्यांनी त्यांची धुरा कोणाच्याही खांद्यावरती देऊ, त्यांना त्यांचं काय काम करायचं ते करू द्या. आम्ही आमचं काम करू, ते त्यांचं काम करतील. नक्कीच भरतजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. कार्याध्यक्ष पद हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवलं जाऊ शकते. रत्नाची राजकारणामधून ही सर्वात महत्त्वाची बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मोठा खांदेपालट होऊ शकतोय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनी ही जबाबदारी दिली जाऊ शकते. 2003 साली ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली, अगदी तशाच प्रकारे आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणी बैठक बोलावली जाऊ शकते. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी. प्रवीणजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मोठा बदल होऊ शकतोय. आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष केले जाऊ शकते. आदित्य ठाकरेंवर ही मोठी जबाबदारी दिली गेली तर पक्षाला मोठा फायदा होईल असं पक्षाला वाटतंय. काय वाटतं, तुम्ही कशा पद्धतीने बघताय? शिवसैनिकांचा होता, आता पक्ष उद्धव ठाकरेंचा आणि त्या परिवाराचा मातोश्रीचा झालेला आहे. कारण जर ते सत्ता आल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना डावलून आदित्य ठाकरेंना मंत्री पालकमंत्री करू शकतात, तर या ठिकाणी पक्षाची जबाबदारी देणं म्हणजे फार मोठा विषय आहे असं मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या मनात जर त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याचं असेल तर तरुण नेतृत्व सांगून त्या ठिकाणी पक्षाची जबाबदारी ते त्या ठिकाणी देऊ शकतात. नक्कीच प्रवीणजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आणि आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी. शायनाजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं जाऊ शकतंय. तुम्ही एकेकाळी एकत्र काम केलेलं होतं. काय वाटतं, जर पक्षाची एवढी मोठी जबाबदारी आदित्य ठाकरेंवर दिली तर फायदा होऊ शकतोय? काय तुमची प्रतिक्रिया? माझी काही प्रतिक्रिया आहेच नाही, कारण जे पक्षांनी ठरवलं राजनीतीमध्ये राजकारणमध्ये दर एक राजनैतिक पक्ष ते निर्णय घेतात की कोण येतात, कोण जातात, कोण काम करणार, कोण काम नाही करतात, आणि त्याप्रमाणे त्यांनी हे निर्णय घेतलं. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं लक्ष एकदम स्पष्ट आहे की आम्ही जे काम करतात, जे कार्यकर्ता काम करतात त्यांना संधी द्यायचं आणि त्यांना पुढे एक संधीसोबत आम्हाला हे बघायचंय की येताना आम्ही छान काम करू महाराष्ट्रासाठी. तर हे एक इंटरनल मॅटर आहे उबाटाचा आणि त्यांनी निर्णय घेतला तर त्यांच्या प्रमाणे. नक्कीच शायना एनसीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन सावंत. सचिनजी, आदित्य ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी जाऊ शकते. आदित्य ठाकरे यांना पक्षाचं कार्याध्यक्ष केलं जाऊ शकतंय. कशा प्रकारे तुम्ही या निर्णयाकडे बघताय? निर्णय अंतर्गत पक्षाचा त्यांचा आहे, परंतु आमच्या शुभेच्छा आहेत. नवीन नेतृत्व तयार करण्याची प्रक्रिया ही निरंतर राहिली पाहिजे आणि त्यांचा पक्षामध्ये अशा पद्धतीने निर्णय होत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेतच. पण सचिनजी, सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की फार काही फरक पडणार नाही किंवा हा काही मोठा असा निर्णय आम्हाला वाटत नाहीये. कोणाचा पक्ष कसा चालवावा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आता ह्यांना पोटदुखी होत असेल, पोटशूळ निघत असेल तर त्याला आम्ही काय करावं? प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये जे निर्णय होत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा करावी. आता ते नितीन नवीन कुठनं आले तेच आम्हाला कळत नाही. साधं बोलता देखील येत नाही, त्यांना बसवलं त्यांनी. त्यामुळे तिथे त्या ठिकाणी कठपुतली बसवतात आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी सत्ता चालवतात. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्यांना बोलायचा फार अधिकार नाही. महाराष्ट्रातलेही जे शिवीगाळ करणारे नेते बसवलेले आहेत दोन्हीकडे, महाराष्ट्रामध्ये भाजपचे अध्यक्ष आणि मुंबईचे अध्यक्ष, त्यामुळे हे शिवराळ काकांना बसवताना तरी काही विचारलं होतं का दुसऱ्या पक्षांना? त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही, त्यांचा प्रश्न आहे तो. धन्यवाद सचिनजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.
आणि यानंतर आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश सावंत जोडले गेलेले आहेत. महेश तपासे जोडले गेलेले आहेत. महेश तपासेजी, तुमच्या मित्रपक्षामध्ये एक मोठा बदल घडू शकतोय, तो म्हणजे आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष केले जाऊ शकते. एक मित्रपक्ष म्हणून तुम्ही याकडे कशा पद्धतीने बघताय? आदित्य ठाकरेजी एक सुसंस्कृत सुशिक्षित युवा नेते आहेत आणि त्यांच्या कार्याची झळक त्यांनी गेल्या 7-8 वर्षामध्ये महाराष्ट्राला दाखवून दिली आणि महाराष्ट्राने त्या फार चांगल्या पद्धतीने या गोष्टीला ऍक्सेप्ट केलेले आहे. खरं तर त्यांच्या पक्षामध्ये अशा प्रकारचा जर बदल होत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे. आदित्य ठाकरे सुरुवातीपासून म्हणजे ज्या आमचं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्याच्यातले घटक प्रमुख नेते होते आहेत आणि सर्वच गोष्टींवर ते आपल्या टीका टिप्पण्या भूमिका मांडत असतात. त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये जरी आमचा मित्रपक्ष असला तरी त्याच्या पक्षामध्ये जर अशा पद्धतीने नवीन नेतृत्वाला संधी देण्यात असेल तर त्याचं आम्हीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र त्याचं स्वागत करेल याची मला खात्री आहे. धन्यवाद महेशजी दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण. सूरजजी, आदित्य ठाकरे यांच्याकडे ही नवी जबाबदारी येऊ शकते. आदित्य ठाकरेंवर ही जबाबदारी आली तर पक्षाला फायदा होईल. पक्षामध्ये बदल करण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतोय. काय वाटतं, फरक पडू शकतोय का आणि फायदा होऊ शकतो का? काय तुमची प्रतिक्रिया? त्यांच्या पक्षात कुणाला काय करावं हा सर्वस्व अधिकार त्यांच्या पक्षातल्या त्या वर्किंग कमिटीला आहे, पक्ष नेतृत्वाला आहे. परंतु आदित्य ठाकरे या आधीही शिवसेनेचे युवासेना प्रमुख म्हणून या राज्यामध्ये काम केले. त्याचा किती फायदा झाला, काय झालं ते आपण सर्वांनी इलेक्शनच्या आणि अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्यांना जबाबदारी भेटते, ती जबाबदारी भेटल्याच्या नंतर ती प्रामाणिकपणे पार पाडलं तर त्याचा फायदा नक्कीच होईल. मुंबईत राहून जबाबदारी पार पाडणार असतील तर त्याचा काही फायदा होणार नाही. परंतु त्यांनी त्यांच्या पक्षात कुणाला काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्या अंतर्गत जर घेत असतील तर ते शुभेच्छा आहेत त्यांना. धन्यवाद सूरजजी दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.